आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. माझं दान मला परत करा देवर्षी, माझं दान मला परत करा. हे कसं शक्य आहे देवी? दिलेलं दान कधी परत मागायचं असतं का? आणि त्यातही द्वारकाधीश सारख्या अलौकिक वस्तूचं दान मिळाल्यानंतर ते परत करू? मी काही इतका मूर्ख नाहीये देवी. जाऊन तुमच्या यज्ञाची तयारी करा. मी तोपर्यंत मुदपाक खाण्यात जलपान करून येतो. चला द्वारकाधीश, चला. चला स्वामी. मी म्हंटल ना, नाही करायचं कोणतेही यज्ञ वगैरे. चांगला आहे मग. मला देखील अशा यजमानांसाठी पुरोहितगिरी करण्याची काही हौस नाही, ज्या त्यांच्या वचनावर ठाम राहू शकत नाही. कधी दान देतात, कधी दान परत मागतात. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर यज्ञाची दीक्षा द्या, नाहीतर या ब्राह्मणांना दक्षिणा देऊन पाठवून द्या. चला द्वारकाधीश, आपण मुदपाक खाण्यात जाऊन जलपान करूया. चला. होय स्वामी. अगं काय करतेयस? स्वामी रागावतील ना, सोड. स्वामी. अहो द्वारकाधीश, कुठे मागे राहिलात? त्वरा करा, त्वरा. अजून चटणी वाटायची आहे. चला. सोड ना, स्वामी रागावतील. अहो चला. सोड ना. अहो देवी, सोडा यांना. नारायण नारायण, सोडा. अहो चला आता. सोड मला. नारायण नारायण, जाऊ दे. किती सोड, वेळ स्वामी लावताय? रागावतील. सोड ना. आता तुमचे स्वामी नाही, माझे दास आहेत. नारायण 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 नारायण. नारायण 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 नारायण. रुक्मिणी ताई, आता तूच काहीतरी कर ना. नारद मुनी माझं ऐकतायत, नाही द्वारकाधीश. त्यांना थांबवा ताई, त्यांना थांबव. मी तरी काय करू शकते सत्यभामा? आणि तूही काही विचार विनिमय न करता द्वारकाधीशांना दान देऊन टाकलंस. मला क्षमा कर, माझ्याकडनं चूक झाली. ईर्षेने मला आंधळा केलं होतं. मला क्षमा कर. मला ठाऊक आहे की तुझं बोलणं ना मुनिराज टाळतील ना द्वारकाधीश. चल बघूया काही होऊ शकतं का. चल. या.
चल. स्वामी, तुम्ही हे काय करत आहात? चटणी वाटतो आहे देवी, चटणी. चटणी? हो. द्वारका राज्याचा अधिपती चटणी वाटतोय? ही काय चेष्टा आहे प्रभू? ही काही चेष्टा नाहीये देवी. या क्षणी मी द्वारकाधीश नाहीये. या क्षणी मी तर देवर्षी नारदांचा केवळ एक सेवक आहे. सेवक? हो. त्रैलोक्याचा नाथ, एक ब्राह्मण, पुरोहिताचा सेवक. हा कायाकल्प माझ्या कल्पनेच्या पलीकडचा आहे प्रभू. ही कल्पना नाहीच आहे, हे तर वास्तव आहे देवी. माझ्या पत्नीने मला या पुरोहितांना दान म्हणून दिलं आहे. हो. पत्नीने दान म्हणून दिलंय? हो हो. परंतु मी तर तुम्हाला दान केलं नाहीये. देवी, सत्यभामांनी यांना दान म्हणून दिलं आहे. सत्यभामा यांची पत्नी आहे की नाही? या गोष्टीशी माझं काही देणं घेणं नाही. तुम्ही केवळ इतकंच सांगा की मी यांची पत्नी आहे की नाही. हो हो, परंतु बिरंतु काही नाही. तुम्हीच सांगा की मी तुमची पत्नी आहे की नाही. नारायण नारायण. अवश्य. किंबहुना तू तर माझी पहिली पत्नी आहेस. मग आता तुम्ही मला सांगा ऋषीवर्य की तुम्ही माझ्या आज्ञेशिवाय माझ्या पतींना तुमचा दास बनवून कसे घेऊन आलात. सांगा सांगा, माझ्या पतींवर तुमचा काय अधिकार? तुमच्या पतींवर माझा काहीच अधिकार नाहीये देवी. बरोबर. त्यामुळेच मी माझ्या पतींना माझ्या बरोबर घेऊन जाते. चला स्वामी. नारायण. सेवक, चटणी. हो, चटणी. अहो, चटणी. चला व स्वामी, ही चटणी वाटणं तुम्हाला नाही जमायचं. ही देवर्षी स्वतःच वाटून घेतील. तुम्ही चला. वाह, चटणी वाटणं का नाही जमायचं मला? जरा चाखून तर बघा, किती स्वादिष्ट बनवली आहे मी ती चटणी. वाह वाह स्वामी, वाह वाह, काय चटणी आहे स्वामी, काय चटणी आहे. हो ना. काय चटणी आहे. ना यात मीठ आहे ना मिरची आहे. अहो, ही चटणी नाहीये, पाला आहे, पाला. घेऊन चला, गाईला चारा घालताना खायला देऊया. चटणी वाटतोय चला प्रभू, कृपा करून तुमच्या कक्षात चला. चला चला या.
चला चला अ, चला, हे बघू काय लागलं हाताला. हो, देवी देवी. यावं यावं प्रभू, चला. स्वामी, नारायण नारायण. ब्राह्मणाशी अशा प्रकारे कपट नाही होऊन देणार. श्रीकृष्ण आता माझी संपत्ती आहे, माझी. सत्यभामांनी यांना दान म्हणून दिलं आहे. परंतु श्रीकृष्ण एकटे सत्यभामेचे नाही आहेत, माझे देखील आहेत आणि माझे देखील. सत्यभामेचे पण आहेत. हो. मग याचा असा अर्थ झाला की श्रीकृष्णांमध्ये तुम्हा तिघींचा वाटा आहे. मग याचा असाही अर्थ होतो की सत्यभामा केवळ त्यांच्या वाट्याचा कृष्ण दान करू शकतात, तुमच्या वाट्याचा नाही. अगदीच. हा, ब्राह्मणाबरोबर कपट झालं आहे. संपत्तीचे अजून वाटेकरी सुद्धा पुढे आले आहेत. जाऊ दे, काही हरकत नाही. पूर्ण त्रैलोक्यनाथ नाहीत तर अर्धेच त्रैलोक्यनाथही चालतील. मग आता एकच उपाय आहे की सत्यभामांच्या वाटाचा कृष्ण मला देऊन टाका आणि तुमच्या वाटाचा कृष्ण तुम्ही घेऊन जा. काय? हो, तर्कात तर तुम्ही जिंकलात देवी रुक्मिणी. तुमचं म्हणणं मी मान्य केलं. त्यामुळे देवी सत्यभामा, कृपया हे सांगा की श्रीकृष्णाचे हात, पाय, डोळे, कान इत्यादींमधून तुमच्या वाट्याला काय आलं आहे. बस तेवढं मला देऊन टाका. नारायण नारायण. आता काय करायचं? मी पण काही नाही करू शकत. देवी सत्यभामा, काहीतरी बोला. तुम्ही काय देत आहात मला? मला समजत नाहीये देवर्षी की मी तुम्हाला काय उत्तर देऊ. या त्रैलोक्यनाथाच्या कोणत्या वाट्यावर माझा अधिकार आहे. मला तर हे देखील ठाऊक नाही की एक दिवस असा होता जेव्हा मी समजत होते की ह्यांच्यावर केवळ माझाच अधिकार आहे, आणि एक आजचा दिवस आहे जेव्हा माझा तो अहंकार गळून पडलाय. आज मला कळून चुकलंय की माझंच काय हे कुणाचेच नाही आणि सर्वांचेच आहे. त्रैलोक्याच्या समस्त सृष्टीमधला एकमात्र आधार हेच तर आहेत. मी तर यांच्या कोट्यावधी भक्तांमधील एक तुच्छ, अवगुणी आणि अहंकारी भक्त आहे. आणि यांच्या मनाचं औदार्य बघा की माझ्यासारख्या अहंकारी भक्ताला बरं वाटावं म्हणून ते तुमचे सेवक बनले, चटणी वाटून दिली. माझ्या या पापाचं काही प्रायश्चित्त असेल तर मला सांगावं. त्या प्रायश्चित्ताची किंमत जर माझ्या प्राणांनी चुकती होत असेल तर मी या क्षणी माझे प्राण तुमच्या चरणांवर ओवाळून टाकायला तयार आहे. माझे प्राण घ्या मुनिवर्य. माझे स्वामींना माझ्या वचनातून मुक्त करून टाका. नारायण नारायण. नाही देवी नाही, तुमचे प्राण तर मी नाही घेऊ शकत. ती काल भगवानांची संपत्ती आहे, म्हणूनच प्राणांना अमूल्य म्हटलं जातं. हो, पण जर प्रायश्चिताच्या रूपाने यांच्या बदल्यात काही किंमत चुकवायची असेल तर? हो, तर प्राणांसारखी अमूल्य वस्तूला सोडून एखादी मौल्यवान वस्तूच त्यांच्या बदल्यात द्या. मी यांना लगेच मुक्त करतो. मग खरंच? हो देवी, तुमच्या पतीकरता तुमच्या मनात इतकं प्रगाढ प्रेम पाहून माझ्या हृदयात देखील कालबाकालव झाली. त्यामुळे मी यांना
मुक्त करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या बदल्यात काहीतरी मोल द्या. आता काहीतरी काय मुनिवर, यांच्या बदल्यात तर मी तुम्हाला इतकं काही देईन जितकं आज तागायत तुम्हाला कोणी दिलं नसेल. माझ्याकडे असे अमूल्य मणी आहेत, एक एक अशी रत्न आहेत, इतकं सोनं आहे की तुम्ही गोळा करताना थकून जाल, परंतु सोनं संपणार नाही. नारायण नारायण, मी इतक्या धनाचं काय करू देवी? शास्त्र सांगतात की ब्राह्मणाने लोभी असता कामा नये. मी तर तितकंच घेईन जितकी शास्त्रात मर्यादा आहे. शास्त्रात किती मर्यादा आहेत? शास्त्र सांगतात की अशा परिस्थितीमध्ये यांच्या वजना एवढा कोणताही पदार्थ द्या, बस प्रायश्चिताचा स्वीकार होऊन जाईल. कोणताही पदार्थ? अर्थात? नारायण नारायण, अर्थात काहीही चालेल देवी. फळ असो, फुलं असो, अन्न असो, तांदूळ असो, अगदी पाने सुद्धा चालतील देवी. जे काही असेल ते तुम्ही श्रद्धेने यांच्या वजना एवढा द्याल त्याचा मी स्वीकार करेन. धन्यवाद देवर्षी. परंतु जेव्हा सत्यभामा यांचं तुला दान करेल ते पाना फुलांनी नाही, सोन्या चांदीनी करेल, माणिक मोत्यांनी करेल. नारायण नारायण, जशी तुमची इच्छा. तुलदानाचा प्रबंध करा मग. हो. आणि मग सुरू झाली श्रीकृष्ण तुला. एका पारड्यात स्वतः श्रीकृष्ण बसले तर दुसऱ्या पारड्यात सोन्या चांदीच्या राशी आणून ओतल्या जाऊ लागल्या, ज्यांच्यामुळे या अगणित ब्रह्मांडाचा तराजू समतोल राहतो. त्या स्वतः श्रीहरी नारायणांची तुला सत्यभामा केवळ सोन्या चांदीच्या विटांनी आणि माणिक मोत्यांनी करू पाहत होती. धर्म, अर्थ, काम, मोक्ष इत्यादी प्रदान करणाऱ्या श्रीकृष्णांची तुला भौतिक वस्तूंनी करणारी सत्यभामा खरोखरच अहंकाराने आंधळी झाली होती. ज्या वेदना देखील श्रीकृष्णांना सर्वार्थाने समजवता आले नाहीत त्याची तुला करताना भले सर्व ब्रह्मांडे जरी पारड्यात घातली तरी श्रीकृष्णांचं पारडं काकणभर जडच राहील. खरं तर ही तुला करणंच हास्यास्पद होतं, कारण श्रीकृष्ण इतके अमूल्य होते की हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी कशा कशाशीही त्यांची तुलना होणं शक्य नाही. कारण श्रीकृष्ण हे एकमेव आहेत आणि ते अद्भुत आहेत. वेद भी जिनका भेद न जाने, आगम जिनको अगम बखाने, चाहे रख दो सृष्टि सारी कृष्ण का पलड़ा फिर भी भारी, हीरा पन्ना माणिक मोती प्रभु समता इनसे कब होती. तोल मोल का प्रश्न कहाँ है, कृष्ण सा दूजा कृष्ण कहाँ है. मायापति को जाने न मायापति की रानी, कृष्ण जी को तोलने
चली है एक दीवानी, जगतपति को तोलने चली है एक दीवानी। देवी सत्यभामा, नारायण नारायण नारायण। जा, अजून घेऊन या। सेविका सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान रत्ने आणून पारड्यात टाकतच होत्या, पण श्रीकृष्णाचं पारडं जिथल्या तिथे होतं। सत्यभामेला अजूनही कळत नव्हतं की सोनं चांदी तर केवळ तिच्या अहंकाराचं प्रतीक आहेत। अहंकाराचे डोंगर जरी आणून रिटे केले तरी भगवंताचं पारडं हे जडच राहणार। सत्यभामेने तिच्याकडे असलेले संपत्तीचे सर्व कोश रिकामे करून झाले, पण श्रीकृष्णांना तिच्या अहंकाराचे कोश रिकामे होणं हे अपेक्षित होतं। हरे तेरी भक्ति को तोल रहे हैं, तोल रही तू श्री हरि को, हरि तेरी भक्ति को तोल रहे हैं। आपन जाने के तो है प्रभु तेरे अहम की ग्रंथियां खोल रहे हैं। आपन जाने के तो है प्रभु तेरे अहम की ग्रंथियां खोल रहे हैं। विह्वल होकर भक्त हृदय से पुकारा, नहीं तो बस सीजेंगे कैसे। अहम की आंच पे दंभ की हानि में, अहम की आंच पे दंभ की हानि में, नेह के तंदुल सीजेंगे कैसे। देवी सत्यभामा, नारायण नारायण। एवढं वजन टाकलं तरी द्वारकाधीश जसेच्या तसेच बसून आहेत। जा, थोडे दागिने अजून घेऊन या। काहीच नाहीये इथे देखील काहीच नाहीये। हे तर पार रिकामं झालंय। इथे तर काहीच शिल्लक नाहीये। चला चला चला। महाराणी, आता तर तिथे काहीच उरलं नाही। मौल्यवान संपत्तीचे सर्व कोश रिकामे झाले तरी तुला काही संपन्न होईना, पण सत्यभामेचा अहंकार देखील अजून जसाच्या तसाच होता। कोश रिकामे झाल्यावर हे कळताच तिने तिच्या अंगावरचे दागिने उतरवून पारड्यात टाकले, तरी देखील श्रीकृष्णाचं पारडं हे जिथल्या तिथेच होतं।
द्वारकाधीश, आता तरी सत्यभामेवर कृपा करा. माझी कृपा तर सर्वांवर समान असते देवी. तरी पण मग सत्यभामेची इतकी कठीण परीक्षा का घेत आहात तुम्ही? परीक्षा तर सर्वांना द्यावीच लागते. सत्यभामा केवळ सुवर्णाने मला तोलू पाहते आहे, परंतु हे विसरून गेली आहे की स्त्रीजवळ या आभूषणांव्यतिरिक्त अजूनही बरंच काही असतं. ते काय द्वारकाधीश? स्त्रीचं मन, तिचा समर्पण भाव, तिचा आत्मा. आभूषण तर केवळ देहाची शोभा वाढवतात देवी, मनाची नाही. पण मग सत्यभामेचं मनही सुंदर बनवा. तेच तर करतो आहे देवी. तू सत्यभामेचं सहाय्य नाही का करणार? का नाही करणार? ती माझी धाकटी बहीणच तर आहे. बघा ना, आता तर तिने तिचे अलंकार देखील पारड्यात टाकून दिलेत. देवी, हे अलंकार नाहीयेत, या सत्यभामेच्या अहंकाराच्या बेड्या आहेत, ज्या एक एक करून तोडाव्या लागतील. हा तर तिच्या मनःशुद्धीचा पहिला चरण आहे. आता तर तिने तिच्या शरीरावरील अहंकाराच्या सर्व बेड्या उतरवून ठेवल्यात. आता तरी प्रसन्न व्हा प्रभू, तिचं रक्षण करा. तुझ्या बहिणीचं रक्षण तर तूच करू शकतेस रुक्मिणी, आणि हे तुला चांगलंच ठाऊक आहे. जशी आज्ञा प्रभू. ताई, माझ्याजवळ जे काही होतं मी ते सगळं काही अर्पण केलं, परंतु द्वारकाधीश त्यांची लीला करतातच आहे. तू पाहते आहेस ना ग ताई? सत्यभामा, अजून सगळं कुठे अर्पण केलंयस तू? हे बघ. श्रीकृष्ण त्यांच्या भक्तांची फार कठोर परीक्षा घेत असतात. जोपर्यंत भक्ताच्या मनात तीळ मात्र अहंकार देखील शिल्लक आहे, तोपर्यंत ते भक्ताचं मनोरथ अजिबात पूर्ण करत नाहीत. संपूर्ण शरणागती, संपूर्ण समर्पण, केवळ या एका मार्गानेच श्रीकृष्णांच्या मनाला हात घालता येतो. ही अंगठी अजूनही तुझ्याच जवळ आहे. आभूषण तर देहाची बाह्य अवडंबर असतात वेडे. ते वापरून तू श्रीकृष्णांना तोलायला निघाली होतीस. परंतु बघितलंस ना काय झालं ते? यांची तुला तुझ्या अंतःकरणाच्या प्रेमाने कर सत्यभामा. एका पत्नीच्या प्रेमाने यांची तुला कर. हो, ही सोन्याची आभूषणे तुझ्या अहंकाराची प्रतीके होती. बरं झालं त्यांना अर्पण करून टाकलंस. आता एका भक्ताप्रमाणे यांना साथ घाल. भक्ती आणि प्रेमाने त्यांना जिंकता येईल. धन आणि अहंकाराच्या शक्तीने नाही. घे, ही शेवटची अंगठी संपूर्ण श्रद्धेने ठेव पारड्यात, आणि हिच्या बरोबर तुझा आत्मा देखील अर्पण कर या तुलेवर. खचितच विजय तुझा होईल सत्यभामा. अहंकार सोडून दे. यांना तर तुळशीच्या पानाने देखील आपलंसं करता येईल. हे घे.
अखेरीस रुक्मिणीचे शब्द खरे ठरले. प्रेमाने आणि भक्तीने जेव्हा सत्यभामेने श्रीकृष्णांना साथ घातली व शेवटी एक तुळशीपत्र पारड्यात ठेवलं आणि काय चमत्कार, सोन्या रत्नांच्या राशींनी देखील ज्यांची तुला पूर्ण होत नव्हती ती केवळ एका तुळशीपत्राने प्रेमाने आणि भक्तीने संपन्न झाली. नारायण 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 नारायण. घ्या प्रभू, जितकं काही तुम्ही मला पढवलं होतं तितकं नाटक मी पूर्ण केलं आहे. अजून काही आज्ञा? अच्छा, तर ह्या नाटकाचे सूत्रधार तुम्हीच होतात तर. हो सत्यभामा, या ब्रह्मांडात जितकी नाटकं होतात किंवा होत आहेत त्या सर्वांचा सूत्रधार मीच तर आहे. देवी रुक्मिणींना ही गोष्ट चांगलीच ठाऊक होती. आता मला समजलं, तुमच्या लीलेची रहस्ये ताईकडूनच माहिती करावी लागतील. देवर्षी, तुम्ही माझ्या अंतरात्म्याला अहंकाराच्या दोषापासून मुक्त केलं. त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. मला आशीर्वाद द्या की पुन्हा कधीही माझ्या अंतःकरणात अहंकाराचा प्रवेश होऊ नये. देवी सत्यभामा, त्यासाठी प्राण्याला श्रीकृष्णाच्या भक्तीचं कवच परिधान करावं लागतं आणि भक्ती देखील हेच प्रदान करतात. माझा आशीर्वाद आहे की यांची कृपा तुमच्यावर सदैव अशीच राहो. नारायण 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 नारायण. द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो. द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो. कन्हैया, 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 कुठे गेला असेल? नेहमी असंच होतं. जेव्हा मी याला भेटायला येतो हा भलतीकडेच कुठे गेलास तू? कन्हैया, कुठेस तू? कुठे? मी इकडे आहे बलराम दादा. कुठे होतास तू कन्हैया? हा, मी जितक्या जोरात गदा चालवत नाही तितक्या जोरात तुला हक्का मारत होता, तरी सुद्धा आला नाहीस. मी माझ्या कक्षातच तर होतो बलराम दादा. कक्षात होतास? कक्षात होतास तर माझी हाक ऐकून तू आला का नाहीस? मला तुमची हाक ऐकूच आली नाही बलराम दादा. हं? बलराम दादा, आसन तर ग्रहण करा ना. तुम्ही माझ्यावर नाराज आहात का बलराम दादा? माझ्याकडून काही चूक झाली आहे का दादा? तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मला मान्य असेल. बलराम दादा, याचा अर्थ आहे की तुम्ही माझ्यावर नाराज नाही आहात. अरे कन्हैया, तुझ्यावर नाराज होण्याचा अर्थ आहे स्वतःवर नाराज होणं. मग 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 तुमच्या चेहऱ्यावर ते भाव, ते केवळ नाटकाचा एक भाग होते. नाटक? कन्हैया, मी विचार केला की नेहमी तूच नाटक करत असतोस, तर मग आज मी देखील नाटक करून पाहिलं. मग कसं वाटलं माझं नाटक? मी तर मनातल्या मनात धास्तावून गेलो होतो. तुमच्या चेहऱ्यावर जे भाव होते त्यावरून तर वाटत होतं की तुम्ही अतिशय रागावला आहात.
आणि ही गदा सुद्धा तर बरोबर घेऊन आला होता. गदा गदा आता आपल्याला अशी नाटकं दररोज करावी लागणार आहेत कन्हैया, दररोज. बलराम दादा, मी समजलो नाही. अरे कन्हैया, आता कधी आपल्याला प्रेमाचा तर कधी आपल्याला रागावण्याचा अभिनय करावा लागेल. आता आपल्याला कधी घोडा बनावं लागेल, कधी हत्ती बनावं लागेल. कन्हैया, आता आपल्या या महालात आनंदाचं उधाण येणार आहे कन्हैया, आनंदाचं उधाण. बलराम दादा, हो. अरे कन्हैया, आता मी आणि तू, म्हणजेच तू आणि मी, आपण दोघे मामा बनणार आहोत. मामा? हो. याचा अर्थ हा आहे की आपली बहीण सुभद्रा गर्भवती आहे. अरे खरंच, हा तर अतिशय शुभ समाचार आहे. हो ना. परंतु हा समाचार देण्यासाठी तुम्ही हातात गदा घेऊन का आलात? गदा? हो. कन्हैया, ते झालं असं की मी आखाड्यात सराव करत होतो. तिथेच प्रतिहारीने मला येऊन सांगितलं की इंद्रप्रस्थाहून कोणी दूत आलाय. मी त्याला तिथेच बोलवून घेतलं. तिथेच त्याने मला हा शुभ समाचार ऐकवला आणि तोच शुभ समाचार मी तुला सांगण्यासाठी इथे धावत पळत आलोय. कन्हैया, मी इतका उत्तेजित होतो की मी विसरूनच गेलो की गदा तिथे आखाड्यात सोडून यायला हवी होती. परंतु बलराम दादा, अशा तऱ्हेने गदा घेऊन तुम्ही आपल्या गोड गोंडस भाच्या समोर आलात ना, तर तो घाबरून रडायला लागेल. अरे वा, गदा पाहून का रडायला लागेल? कन्हैया, तू विसरतोयस की आपला भाचा एक वीरपुत्र असेल आणि परत त्याचे दोन्ही मामा देखील तर महावीर आहेत ना. हो. कन्हैया, मी तर म्हणतो की आपला भाचा मातीच्या खेळण्यांशी खेळणारच नाही. तो तर धनुष्य आणि गदे सारख्या खेळण्यांशी खेळेल. कन्हैया, मी तर ठरवूनच टाकलंय. काय ठरवलेत बलराम दादा? हेच की मी माझ्या भाच्याला जगातला सर्वश्रेष्ठ गदाधारी बनवणार आहे. मी त्याला गदायुद्ध शिकवणार आहे. आणि जर शिकता शिकता त्याने एखादी चूक केलीच तर मी त्याला असं रागवेन की तो रडायला लागेल. अरे हो. आणि जेव्हा तो रडेल तेव्हा मी त्याची समजूत घालण्यासाठी बासरी वाजवेन. वाह वाह वासुदेव, वाह. बलराम दादा, तुम्ही आणि वासुदेव कल्पनारंजन सुद्धा छान करता. रुक्मिणी, याच कल्पनारंजनाला आमची वास्तवात बदलायची इच्छा आहे. हो बलराम दादा, पण तुम्ही तर उद्याचा विचार करता आहात आणि आजचं वास्तव मात्र तुम्ही विसरत आहात. आजचं वास्तव काय आहे? आजचं वास्तव हे आहे की माझी लाडकी वंसबाई सुभद्रा गर्भवती आहे. हा शुभ समाचार तर आम्हाला आधीच मिळाला आहे. समाचार तर तुम्ही अर्धाच ऐकला आहे प्रभू. अर्धा म्हणजे असं की इंद्रप्रस्थामध्ये सुभद्रेची ओटी भरण्याचा सोहळा होणार आहे. दूत त्याबाबतच संदेश द्यायला आला होता. तुम्ही दोघांनी केवळ इतकंच ऐकलं की सुभद्रा गर्भवती आहे, बस. बलराम दादा, तुम्ही तर भाच्याला गदायुद्धाचं प्रशिक्षण द्यायला निघालात आणि हे महानुभाव बासरीने त्याला प्रसन्न करायला निघाले. अहो, आता आपल्याला तयारी करायला हवी. इंद्रप्रस्थाला आपल्याकडून कुणाला तरी पाठवायची. आता तयारी केली पाहिजे. माझ्या लाडक्या वंसबाई सुभद्राचं कौतुक करायची, तिला भेट पाठवायची. हो. कन्हैया, खरंच आपण दोघं हे सगळं तर विसरूनच गेलो. हो बलराम दादा, आपण तर आपल्या भाच्याच्या आगमनाच्या कल्पनेतच दंग झालो होतो. कन्हैया, मी विचार करत आहे की आपण जर अक्रूरजींना या सर्व भेटवस्तू घेऊन इंद्रप्रस्थ जायचा आदेश दिला तर? तुमचा निर्णय अगदी योग्य आहे बलराम दादा. ते सर्व सामान जे आपल्या वतीने इंद्रप्रस्थाला पाठवायचंय ते लवकरात लवकर पाठवून द्या, जेणेकरून ओटी भरण्याच्या सोहळ्यापर्यंत वेळेत पोहोचून जाईल. अवश्य बलराम दादा. इथे
इंद्रप्रस्थामध्ये सुभद्रेची ओटी भरण्याचा सोहळा सुरू झाला. पांडवासहित कुंती व द्रौपदी सुभद्रेच्या कौतुक सोहळ्यावर जातीने लक्ष ठेवून होते. अनेक मित्र परिवारातले लोक त्यावेळी जमले होते. नृत्य, नाच, गाण्यांनी संपूर्ण सोहळा अगदी रंगतदार झाला. सुभद्रेला सवाष्णींनी ओवाळून तिची ओटी भरली. गोड गोड मिठाई भरवून सर्वांनीच तिला व तिच्या येणाऱ्या बाळाला आरोग्य, यश आणि संपत्तीच्या शुभकामना दिल्या.
कृष्णा